श्यामाचा नवरा गेला. आता ती एकटी पडली होती. ती त्याच्या जाण्याच्या दुःखात होती. दुसरं दुःख तिच्या शरीरात पसरत जाणारा रोग होता. काय करावं ते तिला कळत नव्हतं. असं एकट्या स्त्रीला जगणं कठीण होतं आणि मरण त्याहून कठीण. अशा विचित्र कोंडीत ती सापडलेली होती. मनाला सावरत असाच 1-2 महिना गेला. तिच्या दुःखाचा दाह हळूहळू कमी होत गेला. आतापर्यंत तिच्याकडे जे काही पैसे जमा होते ते तिने आपल्या खाण्यापिण्यासाठी वापरले. आता पैसे नाहीत. बाहेर कुठे जावं ते तिला कळेना. कसं जगावं ह्या विवेचनात पडली. आता भुकेला मरण्यापेक्षा काहीतरी काम केलं पाहिजे. कुठे काम शोधावं ह्या विचारात असताना तिला आठवलं की आपल्या गावचा सरपंच तिला मदत करणार होता. तो निश्चितच तिला कुठेतरी काम देऊ शकेल आणि तिचा निर्णय झाला की त्याला भेटून आपली व्यथा सांगावी आणि एखादं काम मिळवून घ्यावं. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने आपली व्यवस्थित तयारी केली. आपल्या डोक्यावर मोठा घुंगट घेतला. घराचा दरवाजा बंद केला आणि सरपंचाकडे निघाली. येऊ का साहेब? तिने बाहेरूनच आवाज दिला तसा तो बाहेर आला. तिचा आवाज आणि घुंगट त्याने ओळखला होता. त्याच्यावरूनच त्याच्या लक्षात आलं होते की ही श्यामाच आहे. तरीही तो मुद्दाम तिला म्हटला, कोण आहे? मी श्यामा, रामलालची बायको. काय यानं केलं माझ्याकडे? रामलालचं फार वाईट झालं. असं अचानक तुला भर जवानीत एकटं सोडून गेला. बरं, काय काम आहे? ती थोडी कासावीस झाली. डोळ्यामध्ये आलेले अश्रू तिने पुसले. ती त्याला म्हणाली, तुम्हाला माहीतच आहे की नवरा गेल्याने मी एकटी पडली आहे. हातात पैसा नाही. पोट भरण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. बरं मग तुम्ही काहीतरी काम द्या अशी माझी विनंती आहे. गरिबाचं पोट तरी भरेल. एवढं बोलून ती गप्प झाली. तो तिच्याकडे पाहत होता. तिचं सुंदर शरीर त्याला दिसत होतं. तिच्या शरीराचं वळण तो पाहत होता. तिच्या शरीराचं आकर्षक त्याला आधीपासूनच होतं. पण रामलालच्या भीतीने त्याने स्वतःवर संयम ठेवला होता. आता रामलाल गेला आणि त्याची भीती संपली. श्यामा आता एकटी, असहाय्य आणि परिस्थितीशी हतबल होती. ती सरपंच समोर कामाची भीक मागत होती. इतकी दयनीय तिची परिस्थिती होती. अशा असहाय्य व्यक्तीचा सहज फायदा घेऊ शकतो हे त्याला माहीत होतं. आता ती आपल्या तावडीत आली आहे तर तिला आता सोडता कामा नये असा विचार करून तो तिला म्हटला, श्यामा, असं घुंगट काढून तू काम तरी कोणतं करशील? तो घुंगट काढ. मला तुझा चेहरा तर बघू दे. मग तुझा चेहरा बघून तुला काम देतो. पण साहेब, ती त्याला म्हणाली तसं तो तिला म्हणाला, तू घुंगट नाही काढलास तर मी तुला कोणतंच काम नाही देऊ शकणार. तो घुंगट काढ आणि इकडे ये. मी तुला काम समजावून सांगतो. नाहीतर जा तशीच घरी. तिचा आता नाईलाज झाला. तिने घुंगट आपल्या चेहऱ्यावरून खाली ओढला. तिचा सुंदर चेहरा पाहून सरपंचच्या तोंडाला पाणी सुटलं. कधी ही आपल्या मिठीत सामावते असं त्याला झालं होतं. घरात दुसरं कोणीच नव्हतं. ते दोघेच होते. कधीपासून तो ज्या संधीची वाट पाहत होता ती आता आयती त्याच्याकडे चालून आली होती. ही सुवर्ण संधी तो आता सोडणारच नव्हता. तो तिला म्हणाला, अगं श्यामा, ये ना इथे. तिकडे का अशी उभी आहेस? ये, तुझंच घर आहे असं समज. घरात ये. त्याच्या बोलण्याने तिला संकोच वाटला. त्याची तिला भीती वाटत होती. तशी ती घाबरतच त्याला म्हणाली, नको साहेब, मी इकडेच ठीक आहे. तिचा नकार ऐकून तो तिला आग्रह करू लागला, असं काय करतेस? एवढ्या उन्हात तू आलीस, घामाघूम झाली आहेस. थोडं थंड पाणी पी, तुला बरं वाटेल. त्याचा आग्रह पाहून ती आतमध्ये गेली. ती तिथे एका बाजूला बसली. त्याने तिला पाणी दिलं. पाणी पिल्यावर तिला जरा बरं वाटलं. तिने त्याला पुन्हा एकदा कामाची आठवण करून दिली. माझ्या कामाचं काय झालं? मला काम भेटेल ना? तो तिच्याजवळ येऊन बसला. तिच्या डोळ्यात पाहून तो म्हणाला, काम तर खूप महत्त्वाचं आहे आणि तुला ते करायचं आहे. तुला मी काम देईन. त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? म्हणजे? ती घाबरूनच उभी राहिली. म्हणजे असं की मी तुला काम देईन तर तू मला काय देशील? मी तर गरीब आहे. मी काय देऊ शकेल? तू खूप श्रीमंत आहेस. तुझी श्रीमंती मला हवी आहे. देशील का? त्याने डोळा मिचकावला. त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला समजला तशी ती जाऊ लागली. सरपंचाने तिचा लगेच हात धरला. किती दिवसांनी ही संधी आली आहे. श्यामा, ये माझ्याजवळ ये. त्याने तिला जवळ घेऊन दाबून धरलं. तिने त्याच्या हातून सुटण्याची धडपड केली. ती रडली, ओरडली.
पण तिच्या मदतीला कोणी आलं नाही. तिने त्याला एक जोराचा झटका दिला तशी त्याच्या हातून सुटली आणि म्हणाली, "आहो, मला स्पर्श करू नका. तुमच्या भल्यासाठीच सांगत आहे. नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. मला जाऊ द्या. मी तुमच्या पाया पडते. मला सोडा." तसा त्याला चेव आला आणि म्हणाला, "का? काय झालं? मी तुला स्पर्श का करायचा नाही? मला कशाचा पश्चाताप होईल?" मला ती पुढे काही बोलली नाही. जर रोगाचं सरपंचाला सांगितलं तर त्याने तिला गावातून बाहेर काढून टाकलं असतं. त्यामुळे ती गप्पच राहिली. "तू काय म्हणत होतीस?" तिने आपले ओठ घट्ट दाबून ठेवले आणि ते रहस्य मनातच दाबून ठेवलं. ती अशी गप्प झालेली पाहून सरपंच उतावळा झाला. त्याने तिला धरून पलंगावर टाकलं. त्या दिवशी त्याने तिच्याबरोबर तोंड काळ केलं. ती असहाय्य होऊन त्याला सहन करत राहिली. त्याची वासना संपली तसा तो उठला आणि तिच्या अंगावर काही नोटा फेकल्या आणि बोलला, "उचल ते पैसे आणि तुझं तोंड तिकडेच काळं कर." ती उठून निघून जात होती तर त्याने त्या पडलेल्या नोटा उचलल्या आणि तिच्या हातात जबरदस्ती दिल्या. ती त्या नोटांकडे पाहतच राहिली. त्या नोटा तिने आतापर्यंत जपलेल्या शुद्ध चारित्र्याची आणि तिच्या अब्रूची किंमत होती. त्या नोटा पाहून तिला रडू फुटलं. एका स्त्रीच्या अब्रूची किंमत एक पुरुष लावतो. काय किंमत राहिली एका स्त्रीला आणि अब्रूला? ती तशीच रडत घराकडे निघाली. तशीच बाथरूममध्ये गेली. पाण्याने स्वतःच्या शरीराला चिकटलेली घाण ती साफ करत राहिली. पण ना त्या पाण्याने तिच्या शरीरावर डाग पुसला गेला ना तिच्या मनावरील जखम बरी झाली. ती जखम अधिकच चिघळत गेली. ती रडत होती. तिचे अश्रू पाण्यात मिसळून जात होते. तिच्या अश्रूंनाही काही किंमत उरली नव्हती. एका स्त्रीलाच किंमत नाही तर तिच्या अश्रूंना कुठे किंमत असणार? त्याला वाटलं आणि त्याने माझी अब्रू लुटली. मी काय रस्त्यावर पडलेले आहे काय? आणि असेल मी रस्त्यावर, पण मी एक स्त्री म्हणून माझंही व्यक्तिमत्व आहे. याचा विसर त्याला कसा काय पडला? तो तर गावचा प्रमुख आहे ना. त्याच्या लेकीही एक जिवंत स्त्रीची काहीच किंमत नाही. कोणीही पुरुष यावा आणि एक एकटी स्त्री हाती लागली की तिच्यावर आपली वासना भागवावी. त्या स्त्रीच्या शरीरावर त्याचा काही अधिकार नाही. तिच्यावर त्याची मनमानी. तिच्या शरीरावर त्याचाही अधिकार नाही. तिच्या परवानगीशिवाय त्याने तिला कसं काय स्पर्श केला? त्याला माझी इच्छा, माझ्या परवानगीची कशी काय गरज पडली नाही? एक असहाय्य स्त्री म्हणजे त्याला संधीच वाटली. त्याने मला त्याच्या मनाप्रमाणे लुटून घेतलं. त्या रात्री तिला झोपच लागली नाही. ती शरीराच्या दुःखापेक्षा मनाच्या दुःखाने तळमत राहिली. तिच्या मनावर त्या घटनेची खोल जखम होती. ती कधीच भरून येणार नव्हती. त्याच्या भल्यासाठीच मी त्याला विरोध करत होते, पण त्याच्या अंगात वासनेचा राक्षस होता. त्याने माझं काही ऐकून घेतलं नाही. त्याची फळ त्याला भोगावीच लागतील. त्यात माझा तरी काय दोष? मी त्याला सावध केलं होतं. भोगू दे त्याला त्याची कुकर्माची फळं. तिच्या मनात आता सुडाची भावना निर्माण झाली होती. 8 दिवस ती शरमेने आणि भीतीने घराबाहेर पडली नव्हती. पण घरातही ती सुरक्षित नव्हती. त्या वाईट अनुभवामुळे तिची पुरुषांच्या विरुद्ध सुडाची भावना अधिकच उफाळून आली होती.